आज मुख्य मेनू काय आहे? श्रीखंड आहे. आणि या श्रीखंडाबरोबर पुरी करायची. तळलेल्या पुऱ्या असतात. तळलेलं खाऊच नाही वगैरे असं काही मनात आणायचं नसतं. हां, खाताना सणांच्या दिवशी डॉक्टरला गुंडाळून ठेवायचा बाजूला. नमस्कार, वैद्य सुविनय दामले. आज गुढीपाडवा, हिंदवी नवीन वर्ष. हिंदवी नवीन वर्षाच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा. शत्रू राष्ट्र किंवा शत्रूप्रमाणे विचार करणाऱ्या व्यक्ती यांच्या मनातले सगळे चुकीचे विचार निघून जावेत, त्यांचा पराभव व्हावा यासाठी हे पराभव नाम संवत्सर आजपासून सुरू होत आहे. सर्वांना या निमित्त हार्दिक शुभेच्छा आणि ते बळ आपल्या अंगी येऊ अशी ईश्वरचरणी प्रार्थना. आजचा दिवस गोड खाऊन सुरुवात करायचा असतो. आजच्या दिवशी श्रीखंड खायला सांगितलं आहे. वसंत ऋतू आणि ग्रीष्म ऋतू याचा हा मधला दिवस आहे. श्रीखंड कसं करायचं ते आपण बघूया आणि मस्त चापूया. दूध आणायचं, गाईचं म्हशीचं कुठचंही चालेल, मिक्स असलं तरी चालेल, फक्त गाय जर्सी नको एवढं लक्षात ठेवायचं. दूध गरम करायचं, जास्ती गरम करायचं नाही. बोट बुडवल्यानंतर ते कोमट लागलं पाहिजे एवढंच, साधारण कोमट दगदगीत असं आपण याला म्हणतो, असं दूध घ्यायचं. हे काल रात्री विरजण लावून ठेवायचं असतं आणि नंतर त्याच्यात दही विरजण म्हणून घालायचं. जे दही आपण आणलेलं असतं ते दही जरासं फेटून घ्यायचं, त्याच्यात थोडंसं दूध घालायचं आणि मग ते त्या दुधामध्ये, कोमट दुधामध्ये टाकायचं आणि पुन्हा छान ढवळून ठेवायचं. मातीचं मडकं असलं तर अधिक चांगलं. झाकून ठेवायचं आणि रात्रभर ते तसंच ठेवायचं. सकाळी छान घट्ट दही असं वडी पडते. त्यानंतर काय करायचं, एका ओल्या फडक्यामध्ये, पंचामध्ये खाली परात घेऊन त्याच्यात हा ओला फडका ठेवायचा, त्याच्यावर हे सगळं दही ओतायचं आणि त्याची अशी एक मस्तपैकी पुरचुंडी बांधायची, ज्याला दही टांगणं असं म्हणतात. मग हे जे काही टांगलेलं दही असतं त्याला वर अशी छान गाठ मारायची. एक लोखंडाचा किंवा बार घ्यायचा, लोखंडी किंवा लाकडी बार घ्यायचा, त्याच्यावर ते बांधून ठेवायचं, टांगून ठेवायचं आणि त्याचं खाली पाणी, टिपटिप बरसा पाणी खाली ते येत असतं. आयुर्वेदात ह्या पाण्याला मस्तू असा शब्द वापरलेला आहे. खूप दमायला जेव्हा होतं तेव्हा हे पाणी खूप चांगलं काम करत असतं. साखर घालून हे पाणी प्यावं, तेही थकवा तुमचा कमी करायला मदत करत असतं. परंतु ते दही आणि पाणी एकत्र खाल्लं ना की सर्दी व्हायला मदत होते. त्यामुळे मग ह्या पाण्याला थोडंसं बाजूला ठेवायचं आणि वरचं जे चक्का असतो, याला चक्का म्हणतात. हा जो चक्का असतो तो एका पुरण यंत्रामध्ये घालायचा आणि छानपैकी ढवळत बसायचं, मुरडायचं, मोडून घ्यायचं. त्याच्यातली गोळी असेल दह्याची ही सगळी मोडून घ्यायची. जेवढं दही आहे तेवढ्याच वजनी प्रमाणामध्ये खडीसाखर बारीक करून घेतली तर अधिक चांगली, नाहीतर साधी साखर घेतली तरी चालेल. गुळाचं करायचं नाही. हां, उगाचंच ते गुळ चांगला म्हणून मग ती चव बिघडवून टाकतो आपण. साखरच पाहिजे. साखरेचा पाक करून घेतलात ना तर अधिक चांगलं होतं. साखरेचा चांगला गोळीबंद पाक करायचा आणि तो ह्या चक्क्यामध्ये घालायचा आणि मग ते ढवळायचं. म्हणजे श्रीखंड पातळ होत नाही. नाहीतर काय होतं माहिती आहे, तुम्ही जेव्हा ती साखर आत घालता आणि ढवळता असं सगळं पातळ होऊन जातं आणि असं ते सॉससारखं होतं. जिथल्या तिथे टाकल्यानंतर तिथल्या तिथे गोळा राहायला पाहिजे. बाजारातनं विकतलं आणलेलं कसं असतं, जिथे टाकतो तिथे असं ते बोटाने सुद्धा खरडून घ्यायला लागतं त्या चमच्याचं, इतकं घट्ट पाहिजे. आता याच्यातला आंबटपणा कमी होण्यासाठी त्याच्यात थोडंसं काळं मीठ घाला, सैंधव मीठ घाला किंवा समुद्र मीठ घाला. तिन्ही थोडंसं चिमूट घातलं अंदाजाने तरी चालतं. गोड व्यवस्थित पाहिजे. वासासाठी वेलचीची पावडर, सालं काढलेली वेलची घ्यायची, सालासकट नाही घ्यायची, आणि जायफळ उगाळून घ्यायचं किंवा असं किसणीवर खरडून घ्यायचं. वेलची आणि जायफळ हे 2 वासाचे पदार्थ. रंगासाठी केशर घालायचं. केशरच्या काड्या मिळतात, एक 3-4 तास त्या दुधात भिजवून ठेवल्या की त्याला छान रंग येतो आणि मग हे केशर त्याच्यात टाकायचं, ढवळायचं. हवं असलं तर पिस्ते, बदाम, चारोळी, पण हा मी म्हणतो कचरा. त्या मुळात श्रीखंडाची चव आहे ना ती आपल्याला मिळतच नाही. मग हा कचरा घालायचा तर घाला, नाहीतर ते मस्तपैकी असं छानसं असं केशरी रंगाचं आलेलं श्रीखंड. आणि नुसतं श्रीखंड आणि पुरी. आज वरण भात बिरण भात काही करायचंच नाही, ती बटाट्याची भाजी पण नको घ्यायची असेल अगदी एवढीच घ्यायची. आज मुख्य मेनू काय आहे? श्रीखंड आहे. आणि या श्रीखंडाबरोबर पुरी करायची. तळलेल्या पुऱ्या असतात. तळलेलं खाऊच नाही वगैरे असं काही मनात आणायचं नसतं. हां, खाताना सणांच्या दिवशी डॉक्टरला गुंडाळून ठेवायचा बाजूला. मला जे मनसोक्त खायचं असेल, प्रसन्न होऊन खायचं असेल तर हे सगळं डॉक्टर आणि औषधं सगळं बाजूला ठेवायचं, मनसोक्त ताव मारायचा. त्याच्यानंतर विडा खायचा, मग खाल्लेलं सगळं पचून जातं. 2च पदार्थ सांगितलेत मी, श्रीखंड आणि पुरी, म्हणजे 2च पदार्थ. अगदी जर तुम्हाला हवी असेल तर वाटली डाळ,
चणा डाळ भिजत घालून त्याचा एक व्हिडिओ आपण केलेला आहे. तो व्हिडिओ देखील बघितलात तुम्ही तरी चालेल. ती वाटली डाळ हा तिसरा पदार्थ ठेवा चव बदलण्यासाठी. तिखट, आंबट आणि खारट अशी ती वाटली डाळ आणि श्रीखंड आणि पुरी. बास, आज फडशा पाडायचा. आणि संध्याकाळी मात्र लवकर जेवायचं, उशिरा जेवायचं नाही. आणि जर भूक नसली तर नाही जेवलात तरी चालेल, पण पुन्हा श्रीखंड पुरी पुन्हा रात्री खाऊ नका, नाहीतर त्याचं अजीर्ण होण्याची शक्यता. ज्यांना सर्दी, खोकला, ताप असतो त्यांनी या श्रीखंडामध्ये थोडासा कापूर घालायचा. किती घालायचा? उडदा एवढा. जर एवढ्या पातेल्यामध्ये श्रीखंड असेल, उडदा एवढा कापूर पुरेल. आणखीन जर त्याला थंडपणा यायला पाहिजे असेल, मेंथॉल थंडक नावाचा एक प्रकार पानवाल्यांकडे मिळतो, तो थोडासा घालायचा. आणि तो असा मुरडून घेऊन जर टाकलात ना, अरे वा, असं तोंडात टाकल्यानंतर असं केल्यानंतर व्हिक्स वगैरे जसं असतं ना तसा वास येतो. एकदम छान लागतं. करून बघा आणि जर आवडलं तर नक्की कळवा. श्रीखंड खाल्ल्याशिवाय वर्षाची सुरुवात करायचीच नसते. आंबट, गोड, तिखट नसतं, किंचित खारटपणाकडे जावं असं मला वाटतं. आणि त्याच्यात कापराचा वास, वेलचीचा वास, जायफळाचा वास, हे कशासाठी? त्याला काउंटर करण्यासाठी. थंड पदार्थांचं जे श्रीखंड आहे त्याला वेलची आणि जायफळाची जोड दिली की त्याला थोडे उष्ण भावित होतं, त्याला ते काउंटर होतं, ते विरुद्धांना पण होत नाही आहे. आणि मस्तपैकी पुरीवर ते घेऊन असं ते फ्रँकीसारखं गुंडाळून खाल्लं तरीही चालतं. परंतु आजचा दिवस हा श्रीखंडपुरीचा दिवस. सगळ्यांना वर्षभर अशा श्रीखंडपुरी खाल्ल्याचं पुण्य मिळो. वर्षभर खायचं नाही, वर्षातनं एकदाच खायचं असतं. ताकद यायला पाहिजे असेल, जर अशक्तपणा असेल तर श्रीखंडपुरी जरूर खावी. कोणी खावी? ज्याला अशक्तपणा आहे त्याने. अग्नी चांगला असेल, भूक चांगली असेल, श्रीखंडपुरी कधीही करून खायला हरकत नाही आहे. फक्त आधीचं आणि नंतरचं जेवण याच्यावर थोडंसं लक्ष ठेवायचं आणि मजा करायची. धन्यवाद.